अगं सुनबाई, काय अनर्थ केलंस तू? आज तुझ्या वहिनीच्या मुलाचे मुंडन आहे आणि अशा प्रसंगी सकाळी तू काळे कपडे घातले? हा रंग अशुभ असतो, माहित नाही का तुला? अशा शुभ प्रसंगी लाल, गुलाबी किंवा हिरव्या रंगाचे कपडे घातले जातात. सुहानीला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहून सुहानीची सासू अनुराधाजी यांनी रोष दर्शविला. सुहानी म्हणाली, अहो आई, सगळे रंग सारखेच असतात. कुठलाही रंग अशुभ नसतो. या सगळ्या गोष्टी आमच्या आईवडिलांच्या घरात होत नाहीत. तेव्हा तिच्या वहिनीने सुहानीला गप्प राहण्याचा इशारा केला आणि तिला दुसरा ड्रेस घालून येण्यास सांगितले. सुहानीचे लग्न होऊन काहीच महिने झाले होते. सासरच्या घरात तिच्यासाठी नवं वातावरण होतं. ती आधुनिक काळातील सुशिक्षित मुलगी होती. तिची सासू खूप जुन्या पद्धतीची होती. ती प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या किंवा वाईट अपशकुन दृष्टिकोनातून पाहत असे. तर सुहानी या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानत होती. एके दिवशी सुहानी आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिच्या ओल्या केसांभोवती टॉवेल गुंडाळला होता. हे पाहून सासू म्हणाली, हे राम, काय केलंस तू? आज मंगळवार आहे, माहीत नाही का तुला? आपण मंगळवारी केस धुवत नाही. मी तुला मागच्या वेळीही सांगितले होते, तरीही तू आज तेच केलं. सुहानी म्हणाली, आई, माझे केस खराब झाले होते म्हणून मी ते धुतले. आज कोणता दिवस आहे याकडे मी लक्ष दिले नाही. त्यावर तिची सासू म्हणाली, तुला कधी काही माहीत असते का? त्या दिवशी तू शनिवारी केसांना तेल लावलं. तुला माहीत आहे की शनिवारी तेल लावले जात नाही. शनिवारी फक्त तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. आतापासून तरी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. सुहानी शांतपणे तिच्या खोलीत गेली. एके दिवशी सकाळी 6:30 वाजता वॉशिंग मशीनचा आवाज ऐकून सुहानीच्या सासूबाईंना अचानक जाग आली. तिने बाहेर येऊन सुहानीला कपडे धुताना पाहिले. तेव्हा तिच्या सासूने पहाटे गोंधळ करायला सुरुवात केली. अरे, हिला कोणी समजावून सांगा, कोणी शिकवा. लग्न होऊन बरेच दिवस झाले आहे, पण तिला अजूनही आपल्या घरच्या चालीरीती परंपरा समजल्या नाहीत. अनुराधाजी यांनी त्यांचे मोठी सून मधूला म्हणाल्या, मोठ्या सोनबाई, तुझ्या जावेला सांगितलं नाहीस का की आपण गुरुवारी कपडे धुवत नाही? हा शुभ शकून नाही म्हणून. मग सुहानी म्हणाली, आई, शौर्याचे कपडे खराब झाले होते. त्यांना उद्या ऑफिसला कामासाठी बाहेर जायचे आहे म्हणून मी त्यांचे कपडे धुवत होते. आता पहा, ही हिच्या नवऱ्याचे सुद्धा नाव घेते आहे. या मुलीला हिच्या आई वडिलांनी काहीही शिकवले नाही. तिला माहीत नाही की नवऱ्याचे नाव घेऊ नये. नवऱ्याचे नाव घेतल्याने नवऱ्याचे आयुष्य कमी होते. असे म्हणत अनुराधाजी रागाने बडबडू लागल्या. सुहानीला काय बोलावे तेच समजत नव्हते. तिला वाटू लागले की तिच्या सासरच्या घरात तिला प्रत्येक गोष्टीत अडवणूक केली जाते. सर्व काही वाईट गोष्ट म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. अंधश्रद्धा आणि हटवादी गोष्टींमुळे तिचे जीवन जगणे कठीण झाले होते. ती सासूला म्हणाली, आई, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अपशकुन म्हणून का बघता? ही सगळी अंधश्रद्धा आहे. असं काही होत नसतं. तेव्हा तिची सासू अनुराधाजी म्हणाल्या, हे कसे होऊ शकत नाही? तुम्ही आजकालच्या मुली आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत धावत असता. आमच्या पंडितजींनी या सर्व गोष्टींना मनाई केली आहे. त्यांना आमचे चांगले व्हावे असेच वाटते ना? या सर्व गोष्टींचे पालन केल्याने घरात सुखशांती राहते आणि कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. या घरातील चालीरीती आणि परंपरा तूही चांगल्या प्रकारे शिक. एके दिवशी अनुराधाची पायऱ्यावरून पडल्या. त्यामुळे त्यांचा गुडघा फ्रॅक्चर झाला आणि त्या वेदनेने ओरडू लागल्या. अरे राम, मी मेले, लवकर ये सुनबाई, मला खूप वेदना होत आहेत. कोणीतरी मला दवाखान्यात घेऊन जा, माझा पाय मोडला आहे. सुहानी आणि तिची वहिनी मधू या दोघींनी मिळून सासूला उचलून खोलीत नेले आणि तिला बेडवर झोपवले. तिची सासू म्हणाली, मला इथे रूममध्ये का आणलंय? ॲम्ब्युलन्स बोलवा ना लवकर, मला डॉक्टरकडे घेऊन जा, मला असह्य वेदना होत आहे. मग सुहानीला एक कल्पना सुचली. ती कोणाशी तरी फोनवर बोलू लागली आणि सासूबाईंना म्हणाली, आई, मी पंडितजींना फोन केला. पंडितजी म्हणाले की आज सोमवार आहे. सोमवारी दवाखान्यात जाऊ नये, हा अपशकुन आहे. ते उद्या जा असे म्हणाले. हे सर्व ऐकून अनुराधाजी सुन्न झाल्या. त्या म्हणाल्या, उद्यापर्यंत तर मी या वेदना सहनच करू शकणार नाही. अरे, मला आत्ताच दवाखान्यात घेऊन जा, नाही तर मी मरेन. तेव्हा सुहानी म्हणाली, आई, पण पंडितजी. अनुराधाजी म्हणाल्या, ते पंडितजीचे बोलणे सोड. आतापासून मी त्यांचे काही ऐकणार नाही बरं का. मला पण वाटतं ही सगळी अंधश्रद्धा आहे. लवकर मला दवाखान्यात न्या ना. आईचे बोलणे ऐकून सुहानीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने सासूबाईंना अंधश्रद्धेतून बाहेर काढले. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओला लाईक करा
आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.